करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. किरकोळ कर चोरी प्रकरणात आता शिक्षा नाही तर दंड ठोठावण्यात येणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये हाहाकार, शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशामध्ये 1 एप्रिल 2026 नवा सुलभ प्राप्ती कर कायदा लागू होणार. तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत असून नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारतीय चंदनाची परिस्थिती टिकवण्यासाठी योजना. देशभरात 7 नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुशखबर. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड ट्रेन सुद्धा धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त. अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार. तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचंही बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मसी अद्ययावत करणार. तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथं संशोधन संस्था सुद्धा उभारणार असल्याची माहिती. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारण्यात येणार. पीपीई तत्वावरती मेडिकल टुरिझम हबला प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग, मधुमेहासह 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती सुद्धा होणार कमी. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. व्यावसायिक व्यापाराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1844 रुपये. पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपच्या पियुष गोयलांचा दावा. तर तटकरेंनी गोयलांचा दावा लावला फेटाळला. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय. अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा घेणार होते फडणवीस. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊतांचं विश्लेषण. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. रात्री देवगिरी बंगल्यावर केली चर्चा. पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्र दिलं.